साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आपण जी नवीन संकल्पना सुरू केलेली आहे ती म्हणजे बोधकथेतून आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगतो आहोत ज्या इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहेत. पण फक्त मला सांगा, इन्व्हेस्टमेंट ही पैशातच होते का? नाही ना. ती नात्यांमध्ये असते, ती विश्वासामध्ये असते, ती बांधिलकीमध्ये सुद्धा असते. मग अशा या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधनंच आपलं जीवन हे समृद्ध होत जातं. हा विषय एवढ्यासाठीच काढला की ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. अर्थातच मैत्री ही एक अत्यंत सुंदर गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य फुलवायला मदत करते. याच मैत्रीशी रिलेटेड एक गोष्ट आपण ऐकणार आहोत जी आपल्याला सांगणार आहेत क्रिसेंटच्या टीम मधल्या देविका जोशी गोखले. नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आजची आपली गोष्ट जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मैत्रीवर आधारित आहे. अजय आणि राजीव दोघेही अतिशय व्रात्य मुलं, पण एकमेकांचे जिवलग मित्र. काहीतरी विचित्र कल्पना त्यांच्या डोक्यात सदैव शिजत असत. आज दोघांनी मिळून जंगलात फिरायला जायचं ठरवलं. हसत खेळत फिरत असताना राजीवच्या पायाला ठेच लागली. पाय दुखावला गेल्यामुळे त्याला भराभर चालताच येईना. त्यामुळे जंगलातून बाहेर पडायला त्यांना खूपच उशीर झाला होता. तेवढ्यात त्यांना समोरून एक अस्वल चालत येताना दिसलं. दोघंही अतिशय घाबरले. अजय अस्वलाला पाहून जीव मुठीत धरून पळत सुटला आणि थेट एका उंच झाडावर चढून बसला. राजीवच्या पायाला लागल्यामुळे त्याला पळताच येत नव्हतं. मग त्याने एक युक्ती योजली. तो पटकन जमिनीवर आडवा झाला आणि त्याने श्वास रोखून धरला, कारण त्याला माहिती होतं की मृत व्यक्तीला अस्वल काहीच करत नाही. त्याच्या कानाजवळ अस्वल आला. त्याने हुंगलं आणि त्याला वाटलं की अरे, हा माणूस तर मेलाय. असं म्हणून अस्वल तिथून निघून गेलं. अस्वल गेल्याचं बघून अजय झाडावरनं खाली उतरला आणि राजीव जवळ आला. त्याने विचारलं, काय रे, अस्वलाने तुझ्या कानात मगाशी काय सांगितलं? त्यावर राजीव म्हणाला की अस्वल माझ्या जवळ आलं आणि ते म्हणालं की संकटाच्या वेळी जो पळून जातो ना, अशा व्यक्तीसोबत तू कधीही मैत्री करू नकोस. मंडळी, ही गोष्ट आपण शाळेत भरपूरदा वाचली असेल, पण याचं तात्पर्य काय? तर संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र. वा, नेहमीचीच गोष्ट, लहानपणी ऐकलेली वाचलेली ही गोष्ट ऐकल्यानंतर पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटलं ना. पण हा संदेश आत्ताच्या काळात सुद्धा तितकाच लागू पडतो बरं का. कसा आणि इन्व्हेस्टमेंटशी याचा काय संबंध हे जाणून घेऊयात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडून. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो, गुड मॉर्निंग. जी गोष्ट आपण ऐकली, खरं तर खूप वेळा खूप आधी लहानपणी आपण ही गोष्ट ऐकलेली आहे, पण यातनं मिळणारा संदेश आणि इन्व्हेस्टमेंट याचा संबंध काय? तुम्ही या गोष्टीबद्दल काय सांगाल? सो मॅडम, गोष्टीचा सार काय होतं बघा, की संकटात धावून येतो तोच खरा मित्र. हो. खाली झोपलेला मित्र त्याच्या झाडावर चढलेल्या मित्राला सांगतोय उतरल्यानंतर. तर जेव्हा गुंतवणुकीशी ह्याचा म्हणजे संबंध येतो, कारण आपल्या आयुष्यात असंख्य संकट ही येऊ शकतात आणि ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. मग ते दरवेळी आर्थिक संकटच असेल असं नाही, पण आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तेव्हाच मिळते जर आपण इन्व्हेस्टमेंटशी योग्य मैत्री केलेली असेल तर. म्हणजे मैत्री आणि गुंतवणूक दोन समान धागे आहेत बघा. जशी खरी मैत्री एका दिवसात तयार होत नाही, तसंच इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरची मैत्री, इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही एका दिवसात तयार होत नाही. त्याला वेळेची गुंतवणूक ही कायम लागते. त्याला विश्वास आणि वेळेची साथ लागते. अगदी कन्सिस्टन्सी किंवा
कंपाऊंडिंग हे आपल्याला एका मैत्रीत तेव्हाच बघायला मिळू शकतं ज्याला आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडतोय, जर आपण त्याला वेळ दिला तर. चक्रवाढ व्याजाची जादू ही देखील आपल्याला तेव्हाच बघायला मिळते जेव्हा आपण मैत्री जुनी आणि अनेक वर्षांची ठेवतो इन्व्हेस्टमेंटशी, बरं. तेव्हाच आपल्याला ती चक्रवाढ व्याजाची जादू बघायला मिळते. दीर्घकाळात लॉंग टर्ममध्ये केलेली गुंतवणूक ही आपला खरा मोठा आर्थिक आधार असते. सो मैत्री जेव्हा लॉंग टर्ममध्ये टिकते आणि ती फुलते, इन्व्हेस्टमेंट्स देखील लॉंग टर्ममध्ये केल्यानंतर ती खरी मैत्रीच्या स्वरूपात आपल्याला लॉंग टर्म आधार देणार आहेत असं आपल्याला इथे म्हणता येईल. सो आर्थिक मित्र किंवा फायनान्शियल बेस्टी रेग्युलर आपल्या लाईफचा जेव्हा आपण विचार करतो आणि आपण आपल्या बेस्टीचा किंवा मित्राचा मैत्रिणीचा जेव्हा विचार करतो, आपला चांगला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला वाईट मार्गाला जाण्यापासून जसं वंचित ठेवतो, तसंच जेव्हा मी फायनान्शियल बेस्टी किंवा इन्व्हेस्टमेंटची मैत्री असा जेव्हा विषय छेडतो, तेव्हा तो आर्थिक मित्र किंवा ती इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही आपल्याला विचारहीन खर्च करण्यापासून वाचवते. म्हणजेच आपल्याला गुंतवणुकीची शिस्त लावते आणि ती शिस्त आपल्याला आयुष्यात उपयोगी पडते जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा विचार होतो आणि इन्व्हेस्टमेंटच्या मैत्रीचा विचार होतो. सो फायनान्शियल फ्रेंड किंवा फायनान्शियल सल्लागार याच्याशी मैत्री असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पैशाचं योग्य वाटप किंवा पैशाचं योग्य डायव्हर्सिफिकेशन याच्यासाठी अशा मैत्रीचा सल्ला घेणं, फायनान्शियल ॲडवायझरचा किंवा फायनान्शियल फ्रेंडचा सल्ला घेणं हे आपल्या आयुष्यास खूप सुखकर करून देणारं असतं असं मला इथे सांगता येईल जेव्हा मैत्रीचा विचार होणार आहे, फ्रेंडशिपचा विचार होणार आहे. आणि फ्रेंडशिप डेचं गिफ्ट म्हणजे आपल्याला जर एखाद्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंबहुना आपल्या कुटुंबियांना, म्हणजे आपण म्हणतो ना हजबंड वाईफ फ्रेंड्स पाहिजेत, मुलगा आणि वडील फ्रेंड्स पाहिजेत, बरोबर, आईचं मुलीशी नातं फ्रेंडशिपचं हवं, तर अशा कुठल्याही फ्रेंडशिपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट हे गिफ्ट देऊ शकतो जेव्हा फ्रेंडशिपचा विचार होतो. तो कुठल्याही पार्ट्या किंवा मोठे खर्च हे करण्यापेक्षा योग्य गुंतवणूक गिफ्ट करा किंवा योग्य गुंतवणुकीचा सल्ला गिफ्ट करा, ज्याने त्या मित्राचं किंवा त्या मैत्रिणीचं आयुष्य हे बदलेल आणि तेच खरं फ्रेंडशिप डेचं गिफ्ट असेल त्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी. वा, मग श्रोते हो, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना यासाठी नक्कीच प्रमोट कराल असं मला वाटतंय, कारण गुंतवणूक ही आत्ताच्या काळात खरंच मैत्रीचं काम करते. तेव्हा अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या सोल्युशन्ससाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 976412 5533, 976412 5533, 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही क्रिसेंटच्या फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आमच्या सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल ID वर सुद्धा. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मित्रांनो, जशी मैत्री लाईफ टाईम असते तशीच तुमची गुंतवणूकही लाईफ टाईम समृद्धी देणारी असावी. सो या फ्रेंडशिप डेला मेक युअर मनी युअर बेस्ट फ्रेंड. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.